हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत चना कोलीवाडा. त्यासाठी मी 3-4 तास अगोदर काबुली चणे भिजत टाकलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून कुकरमध्ये ठेवून त्याला 3-4 शिटी काढून घेतली. त्यानंतर त्याचं सगळं पाणी काढून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमच मैदा, 2 चमच कॉर्नफ्लॉर, 1 चमच बेसन, लाल तिखट आणि अद्रक लसूण पेस्ट, थोडासा फूड कलर हे सगळं टाकून त्याला चांगलं असं मी पाणी टाकून मिक्स करून घेतलं. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडा बाहेरचा आवाज येईल, कारण मी मम्मीच्या इथे आले आहे ना, मग खाली पोरं खेळत आहेत त्यांचाच आवाज येतो आहे. आणि त्यानंतर एका साईडला तेल गरम करत ठेवलं आणि त्या तेलामध्ये असं थोडं थोडं सोडून त्याला गोल्डन असं फ्राय करून घेतलं. तुम्ही बघू शकता असं असं एक एक करून सोडलं ना तर ते व्यवस्थित होतं. आणि त्यानंतर ते झालं की त्याला मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये लसूण होते ना, त्यांच्या मी कळ्या अशा वेगळ्या केल्या आणि त्यांना असं टेचून थोडंसं अख्खे टाकायचे नाही, नाही तर तेल फटाफट उडतं. माझ्यासोबत झालं आहे, तर तुम्ही असं करू नका. आणि त्याला असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. थोडं आतलं शिजलं की आणि मग ते पण काढून असं वेगळं करून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटीमध्ये काढून चाट मसाला आणि निंबू पिळून त्याला असं हे करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, खाण्यासाठी खूप छान लागतं चना कोलीवाडा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर